आता आपण पुढचा जो टास्क असणार आहे तो आपला गेमच्या माध्यमातून असणार आहे की गेमच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा, या गेमपैकी आपण आज मुलांनो आज गिटारचा आपण गेम घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. बघा, इथे दिलेले आहे जो आपला पहिला प्रश्न आहे, व्हॉट डज द स्काय डू? आकाश काय करत आहे असं ते सांगत आहे. प्रश्न कळाला आहे तुम्हाला? व्हॉट डज द स्काय डू? आकाश काय करत आहे? बघा, तुम्हाला 4 पर्याय आहेत, आपण पर्याय वाचणार आहोत. पहिला जो आहे लुक डल, म्हणजे तो कसा आहे, तो डल दिसत आहे. आकाश कसा आहे दिसत आहे म्हणजे नीरसवाने दिसत आहे पहिलं. दुसरं शाईन ब्राईटली, तो फार चमकदार दिसत आहे. थर्ड आहे बो इन इज हेड इन रिस्पेक्ट, तो झुकून काय करत आहे, तर त्याच्या लहान मुलाच्या डोक्यावर काय करत आहे, आदरपूर्वक तो काय करत आहे, झुकत आहे. लुक क्लिअर अँड ब्राईट, की तो एकदम स्वच्छ आणि ब्राईट दिसत आहे, चमकदार दिसत आहे. ब्राईट म्हणजे काय आपण बोलू शकतो, त्याला एकदम प्रकाश झोत असं बोलू शकतो दिसत आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की व्हॉट डज द स्काय डू? आकाश जे काय काम करत आहे. मग यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, जसं लुक डल, तो लुक डल दिसत नाही, चूक आहे. शाईन ब्राईटली म्हणजे तो दिसतच आहे, परंतु तो मुलांसाठी काय करताय हा आपला मेन प्रश्न आहे. लुक क्लिअर अँड ब्राईट तेही बरोबर आहे, परंतु आपल्याला मुलांसाठी बघायचं आहे, म्हणून जो आपला जो करेक्ट आन्सर आहे, बो इज हेड इन रिस्पेक्ट, तो काय करत आहे, तो त्यांच्या डोक्यावर झुकून तर काय करत आहे, त्यांना रिस्पेक्टफुली एक आदर देत आहे. कारण ती मुले कशी जात आहेत, शाळेत जात आहेत. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, तर या योग्य उत्तरावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला दुसरा प्रश्न आहे मुलांनो, हाऊ इज द ॲटमॉस्फिअर? ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, वातावरण. की हाऊ इज ते वातावरण कसं आहे आपण पाहणार आहोत. आपण 4 पर्याय पाहणार आहोत. 4 पर्याय पाहणार आहोत. पहिलं आहे प्लेझंट आहे, दुसरं आहे डिस्प्रेसिव्ह आहे, तिसरं डल अँड डार्क आहे, तिसरं ग्लुमी आहे. बरोबर, तर आपण 4 पर्याय आपण वाचलेले आहेत, आपण याचा अर्थ देखील पाहणार आहोत. पहिलं आहे प्लेझंट म्हणजे आनंददायी आहे. दुसरं डिस्प्रेसिव्ह म्हणजे नैराश्य आहे. डल अँड डार्क, डल म्हणजे नीरस आणि अंधार आहे. आणि जे चौथं आहे ग्लुमी म्हणजे खिन्न आहे. तर या 4 पैकी हे ॲटमॉस्फिअरचा अर्थ काय आहे, वातावरण आहे. की तिथलं जे गावातलं जे वातावरण आहे, ते ढगातलं वातावरण आहे, ते कसं आहे, प्लेझंट आहे, डिस्प्रेसिव्ह आहे, डल अँड डार्क आहे का ग्लुमी आहे. ग्लुमी म्हणजे खिन्न आहे, डिस्प्रेसिव्ह म्हणजे निराश आहे, प्लेझंट म्हणजे आनंदाही आहे, डल अँड डार्क म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो कंटाळवाणी आहे. तर अशा प्रकारे आपलं हाऊ इज ॲटमॉस्फिअर म्हणजे त्यातलं वातावरण कसं आहे, तिथलं वातावरण जर मुलं शाळेत जात आहेत ते वातावरण कसं आहे, प्लेझंट वातावरण म्हणजे आनंददायी वातावरण आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला तिसरा प्रश्न आहे, हाऊ इज द सन ड्रेसेड? की सूर्याने कशा प्रकारचा ड्रेस हा परिधान केलेला आहे. त्यापैकी आपण त्याचे 4 पर्याय आहेत, ते 4 पर्याय वाचणार आहोत. पहिला आहे अप क्लमझिली म्हणजे त्याने केलेलं आहे. सेकंड आहे अप इन इज गोल्डन मुझली टर्बिन. थर्ड आहे अप ब्राईटली. आणि फोर्थ आहे अप इन अ ब्लॅक कोट. तर 4 पैकी आपले योग्य उत्तर काय असणार आहे आपण बघणार आहोत. हाऊ इज द सन ड्रेस? सनने कशा प्रकारे, सूर्याने कशा प्रकारचा ड्रेस केला आहे. अप क्लबली म्हणजे त्याने एकदम टाईट प्रकारचे जे कपडे घातलेले आहेत. अप इन इज अ गोल्डन मुस्लिम म्हणजे त्याने एक सोनेरी रंगाची जी पगडी घातलेली आहे का. गोल्डन मुसली म्हणजे सोनेरी कलरचा मलमलीचा जो कपडा आहे त्याची पगडी घातलेली आहे का. तिसरं अप ब्राईटली म्हणजे तो एकदम प्रकाशमान झालेला आहे का. अप इन अ ब्लॅक कोट त्याने काळा कोट घातलेला आहे का. तर या 4 पैकी आपलं उत्तर आहे मुलांनो. हे 3ही उत्तर याच्यामध्ये नाहीत. आपलं जे उत्तर आहे अप इन इज गोल्डन मसलिन टर्बिन, त्याने सोनेरी रंगाची काय घातलेली आहे, पगडी घातलेली आहे. आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार त्या उत्तरावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. चौथा आहे मुलांनो, हू अवेक द स्लीपी रोड्स? हू अवेक द स्लीपी रोड्स म्हणजे काय केलं आहे की कोण झोपलेलं आहे. आपण 4 पर्याय की रस्त्यावरती स्लीपी रोड्स की रस्त्यावरती कोण झोपलेलं आहे. हू म्हणजे कोण झोपलेलं आहे. आपले 4 पर्याय वाचणार आहोत. पीपल आहे, चिल्ड्रन आहे, फ्रॅग्रंट फ्लॉवर्स आहेत आणि स्कूल मास्टर आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. पीपल म्हणजे लोक आहे, जे लोक रस्त्यावर झोपली आहेत का, मुलं झोपली आहेत का. चिल्ड्रन्स, फ्रॅग्रंट फ्लॉवर्स म्हणजे जे सुवासिक जी फुलं आहेत ती झोपली आहेत का. की स्कूल मास्टर जे शाळेतला जो मास्टर आहे, जो शिक्षक आहे ते झोपले आहेत का. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे फ्रॅग्रंट फ्लॉवर्स हे आपलं योग्य उत्तर की फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेक द स्लीपी रोड की जे रस्त्यावरती काय केले आहे ते झोपलेले आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत.
आपला 5वा प्रश्न आहे, व्हॉट डज द ब्रीज डू? बघा इथे दिलं आहे की जी झुळूक आहे ती कोण करत आहे. व्हॉट डज द ब्रीज? आपलं 4 पर्याय आहे. सिंग देअर सॉन्ग ऑफ ब्लेसिंग, ते काय करत आहे, आशीर्वादाचं गाणं गात आहेत. ब्लोज शिफ्टली, ते काय करत आहे, हळूहळूपणे ते झुकवत आहेत. स्टॉप ब्लोईंग, ते काय करत आहे, झुकवायचं थांबवत आहेत. का ब्लो जेंटली, ते हळूवारपणे झुकत आहेत. आता यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे, व्हॉट डज द ब्रीज डू? जी वाऱ्याची झुळूक हे काय करत आहे? या 4 पैकी आपलं काय योग्य उत्तर असणार आहे म्हणालो की सिंग देअर सॉन्ग ऑफ ब्लेसिंग हे आपलं योग्य उत्तर. ते काय करत आहे, सिंग देअर, ते काय करत आहे, गाणं गात आहेत आणि आशीर्वाद देत आहेत. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि म्हणून योग्य उत्तर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार. ब्रिज म्हणजे काय आहे, वाऱ्याची झुळूक. 6वं आहे, डॅश टू स्टँड इन द कॉर्नर ऑफ द लेन विथ इज लश डीप अँड फॉलेज. बघा इथे त्याचा शब्द आहे, तो प्रश्न आहे तो खूप मोठा आहे, आपण समजून घेणार आहोत. डॅश ट्रीज स्टँड इन द कॉर्नर ऑफ द लेन, कोणत्या प्रकारची जी झाडं आहेत ती कॉर्नर म्हणजे साईडच्या कडेने, रस्त्याच्या कडेने कॉर्नरने उभी आहेत. विथ द लश डीप अँड फॉलेज, लशचा अर्थ काय आहे, समृद्धी देणे. फॉलेज म्हणजे झाडाची पाने आहेत की ती काय करते की कोणत्या प्रकारचं जे झाड आहे ते रस्त्याच्या कडेला उभं आहे आणि ते समृद्धी घेऊन, झाडाच्या पानाने ते समृद्धी घेऊन उभं आहे. तर त्यामुळे तुम्हाला काय दिले, 4 ऑप्शन दिले आहेत. पहिला आहे बनाना आहे, दुसरा आहे मँगो, तिसरा आहे ॲपल आणि चौथा आहे पीपल आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे याचं उत्तर काय आहे. मँगो आलेलं नाही आहे, बनाना देखील आलेला नाही आहे, त्याचप्रमाणे ॲपल देखील आलेलं नाही आहे. आपल्या कवितेमध्ये जो शब्द आला आहे तो कोणता आहे, पीपल हा शब्द आलेला आहे. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, या उत्तराला आपण क्लिक करणार आहोत. जो डॅश ट्रीज म्हणजे काय आहे, पीपल ट्रीज स्टँड इन द कॉर्नर ऑफ द लेन विथ द लश डीप अँड फॉलेज, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून आपण पीपलवर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी आणि गेमच्या माध्यमातून प्रश्न आपण घेतलेले आहेत, त्याची उत्तरं आपण देखील सांगितले. आता आपण टेस्टच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरं घेणार आहोत, ते बघणार आहोत. किती कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघणार, पहिला प्रश्न आहे, डॅश ट्रीज स्टँड इन द कॉर्नर ऑफ द लेन विथ इट्स लश डीप अँड फॉलेज, की कोणत्या प्रकारचं जे झाड आहे ते रस्त्याच्या कडेला उभं आहे आणि ते समृद्धी, जी झाडाची जी पानं आहेत ते समृद्धी घेऊन ते तुमच्यासमोर उभं आहे. आपण ऑप्शन वाचणार आहोत, बनाना आहे, ॲपल आहे, मँगो आहे आणि पीपल आहे. या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, तुम्हाला माहिती आहे याचं योग्य उत्तर आहे पीपल, हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, व्हॉट डज द ब्रीज डू? जी वाऱ्याची झुळूक आहे ते काय कार्य करत आहे. व्हॉट डज द ब्रीज डू? डू म्हणजे करणे आहे. तर आपलं बघा पर्याय आपण वाचणार आहोत. सिंग देअर सॉन्ग ऑफ ब्लेसिंग, स्टॉप ब्लोईंग, ब्लो स्विफ्टली आणि ब्लो जेंटली. ते काय करते बघा, सिंग देअर सॉन्ग ऑफ ब्लेसिंग म्हणजे ते काय करत आहे, आशीर्वाद देऊन, ते गाणं गाऊन आशीर्वाद देण्याचं काम करत आहे. स्टॉप ब्लोईंग, ते काय करत आहे, जे झुकायचं थांबवत आहे. ब्लो शिफ्टली, ते काय करत आहे, हळूवारपणे काय करते, ब्लो शिफ्टली, ते काय करते, हळूवार ते करत आहे, झुकायचं काम करते. आणि जंटली म्हणजे हळूवारपणे. त्या 4 पैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे सिंग देअर सॉन्ग ऑफ ब्लेसिंग, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि म्हणून योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. तिसरं आहे आपलं, हुड अवेक द स्लिपी रोड, आपल्या रस्त्याच्या कडेला कोण झोपलेलं आहे. हे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहे. अवेक द स्लिपी रोड, की रस्त्याच्या कडेला कोण झोपलं आहे. तुम्हाला 4 पर्याय आहेत, पीपल आहे, फ्रेग्रंट फ्लॉवर्स आहे, चिल्ड्रन आहे आणि स्कूल मास्टर आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर तुम्हाला माहिती आहे पीपल हे प्रश्न नाही आहे आणि स्कूल मास्टर देखील आलेलं नाही. आपल्या देशाही मुलांसाठी पण मुलं येत आहे. मग रस्त्याच्या कडेला कोण असणार आहे, साहजिकच आहे फ्रॅग्रंट फ्लॉवर्स आहेत. म्हणजे काय, सुवासिक जे फुलं आहेत हे आपलं योग्य. फ्रॅग्रंटचा अर्थ काय आहे, सुवासिक आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तराला काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, व्हॉट डज द स्काय डू? आकाश काय करत आहे त्यांनी विचारलेलं आहे. तर 4 पर्याय आहेत की प्रत्येक बघा, मुलं जेव्हा शाळेत जातात, जे चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, जे एक निसर्गाच्या संबंधित असलेलं एक सुंदरसं जी कविता आहे, या कवितेच्या माध्यमातून निसर्गातला हर एक घटक काय करत आहे हे आपल्याला वर्णन केलेलं आहे. त्यामुळे जे स्काय आहे, जो आकाश आहे, तो देखील काय करत आहे पाहत आहोत. आपण ऑप्शन वाचणार आहोत. लुक डल, सेकंड आहे बो हिज हेड इन रिस्पेक्ट,
शायनी ब्राईटली लुक क्लिअर अँड ब्राईट आहे. त्या चारपैकी आपले जे योग्य उत्तर असणारे मुलांना बघा इथे काय दिलं आहे, लुक डल म्हणजे ते एकदम निराशसारखं दिसत आहे. बो इन हज हेड इन रिस्पेक्ट आहे, आदरपूर्वक झुकत आहे. शायनी ब्राईटली ते एकदम ब्राईटली म्हणजे चमकदार दिसत आहे. आणि लुक क्लिअर अँड ब्राईट ते स्वच्छ आणि चमकदार दिसत आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे आपण पाहणार आहोत, बोज हॅज हेड इन रिस्पेक्ट हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, हाऊ इज द सन ड्रेसेड. सूर्याने कशा प्रकारचा ड्रेसअप केलेला आहे किंवा कसा गेटअप केलेला आहे. आपले 4 पर्याय आहे, आपण पाहणार आहोत. अप क्लिम्सली, अप ब्राईटली, अप इन गोल्डन मुस्लिन टर्बन आणि चौथा आहे अप इन ब्लॅक कोट. तर याच्यापैकी देखील त्याने सूर्याने कोट घातला होता का, तर नाही, सूर्याने कोट घातलेला नव्हता. त्याचप्रमाणे त्याने तो एकदम अप ब्राईटली, तो खूपच प्रकाशमान होता. तर आपलं जे यापैकी 4पैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे, अप इज इन गोल्डन मुस्लिन टर्बन हे आपण कवितेमध्ये वाचलेलं होतं. आणि म्हणून त्याने सांगितलं की अप इज गोल्डन म्हणजे सोनेरी रंगाची जी मलमलचा जो कपडा आहे, आपण बोलू शकतो त्याला मलमलच्या कपड्याचा सोनेरी रंगाचा त्याने काय केलेलं आहे, पगडी घातल्यासारखं त्यांनी त्याचा ड्रेसअप केलेला आहे. हे आपलं विधान जे आहे हे उत्तर आपलं अचूक असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, हाऊ इज ॲटमॉस्फिअर. वातावरण कसं आहे, तिथलं जे वातावरण आहे जेव्हा मुले शाळेत येत आहेत त्यामुळे तिथलं वातावरण हे कशा प्रकारचं आहे हे त्यांनी तिथे विचारलेलं आहे. तर आपण बघणार आहोत मुलांना. बघा तिथलं वातावरण कसं आहे, आपण पर्याय वाचणार आहोत. प्लेझन्स आहे, डल अँड डार्क आहे, डिप्रेसिव्ह आहे आणि ग्लुमी आहे. तर बघा पण की डल अँड डार्क म्हणजे निराशा आहे आणि डार्क म्हणजे कसं आहे, अंधार आहे. प्लेझंट म्हणजे आनंददायी आहे, डिप्रेसिव्ह म्हणजे निराशा आहे आणि ग्लुमी म्हणजे खिन्न आहे. ग्लुमीचा अर्थ काय, खिन्न आहे. मग यापैकी आपलं जे योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना, यापैकी आपलं योग्य उत्तर असणार की हाऊ इज ॲटमॉस्फिअर. द ॲटमॉस्फिअर इज हा प्लेझंट, ते कसं आहे, आनंददायी वातावरण आहे. कारण मुलं ही शाळेला जात आहेत आणि त्याच्यामुळे म्हणून तिथलं जे वातावरण आहे ते कशा प्रकारचं आहे, आनंदाचं वातावरण आहे. तर क्वेश्चन आन्सर, आता क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून देखील आपण प्रश्न उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते कोणते प्रश्न विचारले पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, व्हॉट डज टाइम डू अँड व्हॉट डज इट शो. की व्हॉट डज टाइम काय करत आहे किंवा काय कार्य करत आहे आणि तो काय दाखवत आहे. शो, व्हॉट डज इट शो, तो काय दाखवत आहे. तो सिटिंग ऑन अ रोड आहे, तिचं टाइम काय करत आहे, तो रस्त्यावरती बसलेला आहे. टाइम इज सिटिंग ऑन अ ओल्ड रूफ अँड फ्लाइंग पिजन इन द स्काय. की टाइम इज सिटिंग ऑन अ ओल्ड रूफ, तो काय करत आहे, तो वरती आकाशावरती जो पसरलेला आहे आणि आकाशामध्ये काय आहेत, पिजन हे काय करत आहेत, उडत आहेत. इट शो इज दॅट इट इज वॉचिंग ऑल द पीपल विदाउट बिंग नोटीस अँड इट इज पासिंग व्हेरी क्विकली. की तो हे दाखवण्याचा प्रयत्न करे की जेव्हा मुले शाळेत येत आहेत तर त्यांना तो बघण्यासाठी तो कसा आहे, उत्सुक आहे. वॉचिंग ऑल द पीपल विदाउट बिंग नोटीस, की कोणीही कोणत्याही लोकांनी आम्हाला बघावं न बघावं त्याची त्याला अपेक्षा नाही. विदाउट पीपल नोटिसिंग म्हणजे कोणी त्याच्याकडे लक्ष द्यावं ही त्याची अपेक्षा नाही. अँड इज पासिंग व्हेरी क्विकली, आणि तो त्याच्यापासून लवकरच निघून जात आहे. त्याच्याबरोबर टाईम काय करत आहे, हा टाईम काय करत आहे, तो वेळोवेळी जात आहे. सेकंड, मिनिट आणि हवरचे पटापट निघून जात आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे पासिंग व्हेरी क्विकली, तो लवकरात लवकर निघून जात आहे. कळालं मुलांना. इथे दिले व्हॉट डज टाईम डू, टाईम काय करत आहे आणि टाईम काय दाखवत आहे. टाईम काय करत आहे, तो रस्त्यावरती बसलेला आहे. सिटिंग ऑन ओल्ड रूफ, तो काय करत आहे, तो बसलेला आहे. सिटिंग ऑन ओल्ड म्हणजे काही जुने, रूफ अँड फ्लाइंग पिजन इन द स्काय, आणि आकाशामध्ये काय करत आहेत, पक्षी हे उडत आहेत. आणि कोणी बघो न बघो तो त्याला परवा नाही आहे. तो काय करत आहे, मुलांना येण्याची वाट बघत आहे. इट इज वॉचिंग ऑल द पीपल विदाउट बिंग नोटीस दॅट इज पासिंग अवे, आणि तो काय करत आहे, त्यांच्यासमोर लवकरात लवकर निघून जाण्याचा तो जात आहे. आपला पुढचा प्रश्न मुलांना पाहणार आहोत. वाय इज द होल वर्ल्ड हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. बघा तर दिले व्हाय इज द होल वर्ल्ड हॅपी. दुसरा आपला प्रश्न आहे की सर्व जे जग आहे, होल संपूर्ण जग, होलचा अर्थ काय, होल म्हणजे संपूर्ण, वर्ल्ड म्हणजे जग, हॅपी की का सर्वपूर्ण जग हॅपी आहे. बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, कारण मुलं शाळेत जात आहे म्हणून का. मग त्यांनी प्रश्न विचारले की येस, कारण मुलं जर शाळेत गेली ते चांगले शिक्षण घेतलं तर त्यांच्या हे भविष्यासाठी हे चांगलंच आहे. त्यांना चांगल्या प्रकारचा उत्तम दर्जा मिळणार आहे. चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं तर चांगला दर्जा मिळणार आणि चांगल्या ठिकाणी त्यांचं जे भवितव्य ते घडणार आहे. आणि म्हणूनच आपलं जे उत्तर असणार आहे ते येसमध्ये असणार आहे. बघा, द होल वर्ल्ड इज हॅपी ॲज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. सगळे मुलं जे स्कूलला जात आहे त्याचा आनंद होत आहे. हॅपी ॲज चिल्ड्रन गोइंग टू स्कूल, जे सगळे मुलं शाळेत जात आहेत ते जात आहेत म्हणून आपल्याला आनंद होत आहे. कारण
बिकॉज देअर पॅरेंट्स वॉन्ट देअर चिल्ड्रन टू गेट एज्युकेटेड. कारण त्यांच्या पॅरेंटची अशी इच्छा की देअर चिल्ड्रन्स टू गेट एज्युकेटेड. त्यांनी एक चांगलं शिक्षण त्यांना घेतलं पाहिजे, मिळालं पाहिजे अँड प्रोग्रेस इन लाईफ. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पुढे वाढत गेलं पाहिजे, त्यांची बढती झाली पाहिजे. त्याच्यामुळे मुलांना चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल, की मुलांनी सर्वात प्रथम हे शाळेत जाणं हे गरजेचं आहे. हे आपलं उत्तर आहे. आपण पुन्हा एकदा वाचून घेणार. वाय इज द होल वर्ल्ड हॅपी. सगळं जग आनंदी का आहे? बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. मग त्यांनी प्रश्न तुम्हाला विचारला आहे, कारण मुलं शाळेत जात आहे म्हणून. मग ते शाळेत जाण्यामागचं देखील पॅरेंट्सचा एक एम आहे, त्यांचा एक उद्देश आहे. कारण जर ते शाळेत गेले तर ते चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकतात आणि त्यांची प्रोग्रेस देखील ही होणार आहे. आणि म्हणून हेच एक कारण आपल्यासमोर आहे. द होल वर्ल्ड इज हॅपी ॲज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल बिकॉज पॅरेंट्स वॉन्ट टू देअर चिल्ड्रन्स गेट एज्युकेटेड अँड प्रोग्रेस इन लाईफ. त्यांच्या जीवनामध्ये काय होणार आहे? बढती देखील होणार आहे. आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा आता इथे त्यांनी विचारलेलं आहे लिस्ट ऑल द वर्ब इन द पोएम दॅट हॅव सफिक्स एस. की इथे तुम्हाला ह्या पोएममध्ये, ह्या कवितेमध्ये काय दिलं आहे? सफिक्स, जे एस प्रत्यय लावणारा जो शब्द आहे तो तुम्हाला इथे लिस्ट करायची आहे. एक सूची तुम्हाला इथे तयार करायची आहे की ज्याने त्या शब्दामध्ये किंवा त्या पाठामध्ये आलेले किंवा त्या पाठाच्या व्यतिरिक्त असणारे जे शब्द आहे की ज्याला एस प्रत्यय लागलेला आहे. सफिक्स आणि अफिक्स आपण बोलू शकतो. सफिक्स जे सफिक्स आणि प्रिफिक्स जे शब्द आहेत की जे एस प्रत्यय लागलेला आहे ते शब्द आपण इथे पाहणार आहोत. मग ते शब्द बघा कोणते असणार आहे? आपण बोलू शकतो वर्क्स बोलू शकतो, नेक्स्ट बोलू शकतो, त्यापैकी आपण बोलू शकतो बॉईज बोलू शकतो. म्हणजे इथे एस प्रत्यय लागलेला आहे ते सर्व शब्द आपण इथे पाहणार आहोत. बघा आता इथे जे शब्द आले आहेत ते आपण एक एक करून वाचणार आहोत. इथे एस हा प्रत्यय लागलेला आहे शब्दाला. वर्ड्स म्हणजे काय आहे मुलांना? इथे क्रियापद आहे वर्ड्स. स्प्रेड हा काय शब्द आहे? स्प्रेड म्हणजे पसरणे, त्याला एस हा प्रत्यय लागलेला आहे. स्प्रेड्स म्हणजे पसरलेला आहे. बोज म्हणजे काय आहे? झुकणे. बोज म्हणजे झुकून जाणार आहे. वेट म्हणजे काय आहे? वाटपणे आहे. वेव्स म्हणजे काय? आपण बोलू शकतो जे लाटा आहेत आपण त्याला वेव्स बोलणार आहोत. थ्रोम्स म्हणजे काय? आपण म्हणू शकतो की आपलं एक हृदय. थ्रोम्स काय आहे? हृदय धडधडणे आहे. थ्रोम म्हणजे धडधडणे आहे. फाइल्स म्हणजे उडणे आहे. तर अशा प्रकारे इथे एस हा काय लागलेला आहे? हा प्रत्यय लागलेला आहे. तर या पाठामध्ये आलेले किंवा या पाठातले आपण जे शब्द आहेत ते कवितेतले आलेले जे सर्व शब्द आपण इथे घेतलेले आहे, जे कवितेच्या माध्यमातून असलेले जे स्प्रेड असेल, बोज असेल, वेट असेल, वेव असेल, थ्रोम असेल, फाईलचे सर्व शब्द आपण इथे घेतलेले आहेत. तशा प्रकारे सर्व शब्द आपण इथे पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण एक क्वेश्चन आणि आन्सर याच्या माध्यमातून आपण क्वेश्चन देखील आपण याचे परिपूर्ण घेतलेले आहेत. कारण आपण पाहिलं आहे या कवितेच्या माध्यमातून झालेले ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे आपण घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे कविता पूर्ण आपण समजून सांगितलेली आहे की ज्या कवितेच्या माध्यमातून जे कविकार आहेत त्यांनी मुलांना उर्दू आणि मुलांना हिंदीच्या भाषेमधून देखील लहान मुलांसाठी खूप मोठ्या आणि खूप साऱ्या ज्या कविता आहेत त्या लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रकारे त्यांच्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे जे डिफरंट टाईप्स ऑफ सब्जेक्ट त्या देखील कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. या कवितेमधून जे चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल या कवितेच्या माध्यमातून कशा प्रकारे मुलं ही शाळेत जात असताना जो पूर्ण निसर्ग आहे तो त्यांना काय करत आहे? मुलांना त्यांना रिस्पेक्ट करत आहे, त्याचप्रमाणे त्यांना ॲप्रिशिएट करत आहेत. आणि प्रत्येकाने हे जसं काही हे काम वाटून घेतलेलं आहे आणि ते जात असताना त्यांनाही ते एक आनंद होत आहे. आणि त्याचप्रमाणे ते कशा प्रकारे मानवंदना झुकवत आहे. सूर्याने कशा प्रकारे स्वतःला परिधान केलेलं आहे. त्याचप्रमाणे आकाश देखील कार्य करत आहे. आणि जे रस्त्यावरची जी झाडं आहेत ती देखील त्यांना सदिच्छा देण्यासाठी देखील ते काय करायचे? समृद्धी, त्यांच्या जीवनात समृद्धी येण्यासाठी त्यांना सदिच्छा देत आहेत. तर अशा प्रकारे निसर्गाने हर एक प्रकारचं जे कार्य आहे त्याने वाटून मुलांना शुभेच्छा देण्याचं देखील कार्य घेतलेलं आहे. तर अशा प्रकारची एक सुंदर कविता एका कविकाराने लिहिलेली आहे मुलांना. ती कविता आणि त्या कवितेचं जे अर्थ आहे, कविता वाचलेली आहे, त्या कवितेतले जे भावार्थ आहेत ते आपण समजून घेतलेले आहे. स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेतलं आहे. त्याचमुळे आपली समर आहे म्हणजे सारांश आहे तो देखील आपण थोडक्यात समजून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे कवितेच्या माध्यमातून आलेले जे हे प्रश्न आहेत ते ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे देखील आपण सोडून घेतलेले आहेत. मुलांनो, मला खात्री आहे मी कविता तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगितली आहे, ती तुम्हाला समजली आहे. भेटू एका नवीन भागाकडे, नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.